स्वामीम सर्वांना. नवीन वर्ष अगदी 2-3 दिवसावर आलेलं आहे 2025. आता नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात जर तुमचा जन्म झाला असेल, तुमच्या आजूबाजूतल्या कुठल्याही व्यक्तीचा जन्म झाला असेल, घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा जन्म झाला असेल आणि त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं कसं आहे हे बघायचं असेल तर अगदी थोडक्यात मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, सूर्याचा प्रभाव थोडा ह्या महिन्यात थोडा जास्ती असतो. कारण सूर्य हे मकर राशीत प्रवेश करत असतं. त्यामुळे थोडा प्रभाव हा सूर्याचा असतो. त्यामुळे ही लोकं नेतृत्वासाठी खूप सुंदर असतात. टीम लीडरशिप यांच्यामध्ये खूप सुंदर असते. त्याचबरोबर कुठल्याही कामामध्ये हजरजबाबीपणा आणि त्याचबरोबर आपलं काम हे चोखपणे करणं यांना खूप आवडतं. कोणत्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेणं यांना खूप आवडतं. कधी-कधी यांच्या फटकळ स्वभावामुळे थोडं ह्यांचं नुकसान होतं, पण त्यांच्या स्किल्समुळे, त्यांच्या स्पेशालिटीमुळे स्वतःला प्रेझेंट करण्याची जी कृती आहे, त्यामुळे बाकीच्या लोकांना ही लोकं खूप आवडतात. त्याचबरोबर ह्यांचा जो प्रभाव आहे, हा दुसऱ्यांवर खूप छान पद्धतीने पडतो. थोडे मनातून नैराश्य होतात, लवकर ह्यांना थोडंसं वाईट वाटतं. डिप्रेशनमध्ये जाणं वगैरे खूप विचार करत बसतात. पण तरीसुद्धा ते त्यातनं बाहेर येऊन त्यांचं जे ध्येय आहे ते गाठतात. त्याचबरोबर थोड्या हलक्या कानाचे असतात. त्यामुळे कधीही कोणीही काही सांगितलं तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नये. कारण त्याने त्यांचं स्वतःचं नुकसान होऊ शकतं. अशा साध्या सिंपल खूप गोष्टी आहेत. अजूनही तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.